नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021 साठी सराव प्रश्न अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 नागपूर, पर्याय क्रमांक 3 रायगड, पर्याय क्रमांक 4 पुणे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई। मुंबई या शहराला 7 बेटांचे शहर असे म्हटले जाते, म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे खालीलपैकी मुंबई हे 7 बेटांचे शहर आहे। प्रश्न क्रमांक 2, पवन ऊर्जा निर्मितीत कोणत्या राज्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गुजरात, पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू, पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश व पर्याय क्रमांक 4 आहे कर्नाटक। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू। तामिळनाडू या राज्यानंतर महाराष्ट्र या राज्याचा पवन ऊर्जा निर्मितीत दुसरा क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात कोणता प्रकल्प आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 माळढोक, पर्याय क्रमांक 2 आहे मेळघाट, पर्याय क्रमांक 3 पेंच व पर्याय क्रमांक 4 आहे ताडोबा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मेळघाट। अमरावती जिल्ह्यात मेळघाट येथे व्याघ्र प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 2 ठाणे, पर्याय क्रमांक 3 चंद्रपूर व पर्याय क्रमांक 4 आहे भंडारा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चंद्रपूर। महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र समुद्र किनाऱ्यावरील पहिला वन पर्यटन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ठाणे, पर्याय क्रमांक 2 रायगड, पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग व पर्याय क्रमांक 4 आहे रत्नागिरी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रत्नागिरी। महाराष्ट्रामध्ये समुद्रकिनाऱ्यावरील पहिला वन पर्यटन प्रकल्प हा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मुंबई शहर, पर्याय क्रमांक 2 मुंबई उपनगर, पर्याय क्रमांक 3 ठाणे व पर्याय क्रमांक 4 आहे नंदुरबार। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील दुधातुपाचा जिल्हा अशी स्वतंत्र कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 धुळे, पर्याय क्रमांक 2 नंदुरबार, पर्याय क्रमांक 3 सांगली, पर्याय क्रमांक 4 कोल्हापूर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धुळे। महाराष्ट्रातील दुधातुपांचा जिल्हा अशी धुळे या जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे। प्रश्न क्रमांक 8, भारताला एकूण किती देशांच्या सीमा लागून आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 7, पर्याय क्रमांक 3 8 व पर्याय क्रमांक 4 आहे 9। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7। भारताला एकूण 7 देशांच्या सीमा लागून आहेत। प्रश्न क्रमांक 9, आपल्या भारत देशामध्ये सध्या किती राज्य व किती केंद्रशासित प्रदेश आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 8 केंद्रशासित प्रदेश व 28 राज्य, पर्याय क्रमांक 2 केंद्रशासित प्रदेश व 29 राज्य, पर्याय क्रमांक 3 आहे 9 केंद्रशासित प्रदेश व 28 राज्य व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आपल्या भारत देशामध्ये सध्या 8 केंद्रशासित प्रदेश असून 28 घटक राज्य आहेत। प्रश्न क्रमांक 10, बंगालमध्ये कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस, पर्याय क्रमांक 2 लॉर्ड वेलेस्ली, पर्याय क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी बंगालमध्ये कायमधारा पद्धत सुरू केलेली आहे। प्रश्न क्रमांक 11, सती प्रथा बंदीचा कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 1828, पर्याय क्रमांक 2 1830, पर्याय क्रमांक 3 आहे 1829 व पर्याय क्रमांक 4 आहे 1840। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1829 या वर्षी सती प्रथा बंदीचा कायदा अंमलात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 12, शहीद-ए आलम हे संबोधन कोणास दिले जाते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बॅरिस्टर जिना, पर्याय क्रमांक 2 पंडित मदन मोहन मालवीय, पर्याय क्रमांक 4 अरविंद घोष व पर्याय क्रमांक 4 आहे भगत सिंग।
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भगतसिंग. शहीदे आलम हे संबोधन भगतसिंग यांना दिले जाते. प्रश्न क्रमांक 13 ऐक्य करार म्हणून कोणता करार ओळखला जातो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पंचशील करार, पर्याय क्रमांक 2 पुणे करार, पर्याय क्रमांक 3 शिमला करार व पर्याय क्रमांक 4 आहे भारत चीन करार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे करार. हा ऐक्य करार या नावाने ओळखला जातो. तसेच पुणे करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये झालेला होता. प्रश्न क्रमांक 14 तुरुंगात असतानाही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविणारे नेते कोण? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मौलाना आझाद, पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 3 दादाभाई नौरोजी व पर्याय क्रमांक 4 आहे चित्तरंजन दास. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चित्तरंजन दास यांनी तुरुंगात असतानाही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. प्रश्न क्रमांक 15 ब्राह्मो समाज या सामाजिक संघटनेची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 स्वामी विवेकानंद, पर्याय क्रमांक 2 राजाराम मोहन रॉय, पर्याय क्रमांक 3 महात्मा फुले व पर्याय क्रमांक 4 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाज या सामाजिक संघटनेची स्थापना केलेली आहे. तसेच भारतीय ब्राह्मो समाज या समाजाची स्थापना सामाजिक संघटनेची स्थापना केशवचंद्र सेन यांनी केलेली आहे. ब्राह्मो समाज म्हणले की राजाराम मोहन रॉय, तसेच भारतीय ब्राह्मो समाज म्हणले की केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्राह्मो समाज या सामाजिक संघटनेची स्थापना केलेली आहे. हे 2 मुद्दे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 16 महर्षी कर्वे यांनी कोणत्या महिला संस्थेतील विधवेशी पुनर्विवाह केला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सेवा सदन, पर्याय क्रमांक 2 शारदा सदन, पर्याय क्रमांक 3 अनाथ बालिकाश्रम व पर्याय क्रमांक 4 आहे मुक्ती सदन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शारदा सदन. महर्षी कर्वे यांनी शारदा सदन या महिला संस्थेतील विधवेशी पुनर्विवाह केला होता. प्रश्न क्रमांक 17 1857चा उठाव याला याला असे आहे 1857चा उठाव याला शिपायांची बाहुगर्दी असे कोणी संबोधले? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 वि. सावरकर, पर्याय क्रमांक 2 जनरल करिअप्पा, पर्याय क्रमांक 3 पंडित नेहरू व पर्याय क्रमांक 4 आहे प्रा. न. र. फाटक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रा. न. र. फाटक यांनी 1857चा उठाव याला शिपायांची बाहुगर्दी असे संबोधले आहे. प्रश्न क्रमांक 18 इंग्रजांनी भारतात व्यापाराचे प्रमुख केंद्र कोणत्या ठिकाणी केले होते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गोवा, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 मद्रास व पर्याय क्रमांक 4 आहे बंगाल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मद्रास. इंग्रजांनी भारतात व्यापाराचे प्रमुख केंद्र मद्रास या ठिकाणी केले होते. प्रश्न क्रमांक 19 भूदान चळवळीचे नेतृत्व कोणी केले? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 विनोबा भावे, पर्याय क्रमांक 2 जयप्रकाश नारायण, पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी व पर्याय क्रमांक 4 आहे मोतीलाल नेहरू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विनोबा भावे. विनोबा भावे यांनी भूदान चळवळीचे नेतृत्व केलेले आहे. प्रश्न क्रमांक 20 मुंबई ग्रामपंचायत कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला? प्रश्न असा आहे मुंबई ग्रामपंचायत कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 1959, पर्याय क्रमांक 2 1958, पर्याय क्रमांक 3 1961 व पर्याय क्रमांक 4 आहे 1960. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1958 या वर्षी मुंबई ग्रामपंचायत कायदा संमत झालेला आहे. प्रश्न क्रमांक 21 आर. के. लक्ष्मण हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 साहित्य, पर्याय क्रमांक 2 क्रीडा, पर्याय क्रमांक 3 व्यंगचित्रकार व पर्याय क्रमांक 4 आहे विज्ञान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्यंगचित्रकार. आर. के. लक्ष्मण हे नाव व्यंगचित्रकार या क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 22 नदी जोड योजना कोणत्या क्रांतीशी संबंधित आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नील क्रांती, पर्याय क्रमांक 2 हरित क्रांती, पर्याय क्रमांक 3 अमृत क्रांती व पर्याय क्रमांक 4 आहे लाल क्रांती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमृत क्रांती. नदी जोड योजना ही अमृत क्रांती या योजनेशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 23 इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळास काय म्हणतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 राजघाट, पर्याय क्रमांक 2 चैत्यभूमी,
पर्याय क्रमांक 3 आहे शक्तीस्थळ व पर्याय क्रमांक 4 आहे विजय घाट। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शक्तीस्थळ। इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळास शक्तीस्थळ असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 24 स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सरसेनानी कोण होते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 शंभूनाथ पंडित, पर्याय क्रमांक 2 एस मुखर्जी, पर्याय क्रमांक 3 जनरल करिअप्पा व पर्याय क्रमांक 4 आहे एम.आर. वर्मा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जनरल करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सरसेनानी आहेत। प्रश्न क्रमांक 25 2004 मध्ये कोणत्या भारतीयाची नोबेल पारितोषिकातील सुवर्ण पदकाची चोरी होण्याची घटना घडली होती? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अमर्त्य सेन, पर्याय क्रमांक 2 मदर तेरेसा, पर्याय क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर व पर्याय क्रमांक 4 आहे सी.व्ही. रमन। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर। 2004 मध्ये रवींद्रनाथ टागोर या भारतीयांच्या नोबेल पारितोषिकातील सुवर्ण पदकाची चोरी होण्याची घटना घडलेली होती। प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून ओळखला जातो किंवा साजरा केला जातो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 21 जून, पर्याय क्रमांक 2 11 जून, पर्याय क्रमांक 3 11 जुलै व पर्याय क्रमांक 4 आहे 31 जुलै। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 27 वृत्तपत्राचे जनक असे कोणास संबोधले जाते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 विनोबा भावे, पर्याय क्रमांक 2 बाळशास्त्री जांभेकर, पर्याय क्रमांक 3 ह.न. आपटे व पर्याय क्रमांक 4 आहे वि.स. पांगे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बाळशास्त्री जांभेकर यांना वृत्तपत्राचे जनक असे संबोधले जाते। प्रश्न क्रमांक 28 डग प्रणालीमध्ये ऊर्जेचे एकक कोणते आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जूल, पर्याय क्रमांक 2 अर्ग, पर्याय क्रमांक 3 कॅलरीज व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जूल। डग प्रणालीमध्ये ऊर्जेचे एकक जूल हे आहे। प्रश्न क्रमांक 29 मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 23, पर्याय क्रमांक 2 24, पर्याय क्रमांक 3 46 व पर्याय क्रमांक 4 आहे 35। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 23 मानवी पेशी गुणसूत्रामध्ये 23 गुणसूत्रांच्या जोड्या असतात। या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न क्रमांक 30 डॉट्स हे प्रभावी औषध कोणत्या रोगासाठी वापरतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 एड्स, पर्याय क्रमांक 2 क्षयरोग, पर्याय क्रमांक 3 कर्करोग व पर्याय क्रमांक 4 आहे पोलिओ। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्षयरोग। डॉट्स हे प्रभावी औषध क्षयरोग या रोगासाठी वापरले जाते। या व्हिडिओमध्ये इतकेच। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।